वसमत परभणी राज्य महामार्गावरील हयातनगर फाटा येथे शेतकऱ्यांचा रास्ता रोको। हिंगोली जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरामध्ये मागील महिन्यात अतिवृष्टीमुळे संपूर्ण पिकांची नासाडी झाली आहे। हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणांनी हिरावून घेतलाय। यामुळे शेतकरी प्रचंड हतबल झाले आहेत। सरकारने दिलेली तुटपुंजी मदतीत शेतकरी उभा राहू शकत नाही, म्हणून सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून प्रतिष्ठान हेक्टर 50,000 रुपयाची मागणी करत वसमत परभणी राज्य महामार्गावरील हयातनगर फाटा येथे टेंभुर्णी, खांडेगाव, हयातनगर यासह असंख्य गावातील शेतकऱ्यांनी तब्बल 1 तास रास्ता रोको करण्यात आला। यावेळी राज्य महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा देखील लागल्याचे पाहायला मिळाल्या। आता सरकार या शेतकऱ्यांच्या व्यथा कधी मांडणार आणि शेतकरी कधी उभा राहणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे। या महाराष्ट्रामध्ये एवढी वाईट परिस्थिती शेतकऱ्यावर आलेली आहे आणि त्या मागणीसाठी आजचा जे हयातनगर फाटा येथे रस्ता रोको करण्यात आला। रस्ता रोको का करण्यात आला, मला या महाराष्ट्रामध्ये असं सांगा वाटतंय की मुख्यमंत्री साहेब आहेत, दुष्काळ म्हणता येत नाही म्हणले, कारण मागे एकदा कोणतरी म्हणले निधी दिला आणि त्या निधीचा संदर्भ धरून हे दुष्काळ नाही, दुष्काळ कशाला म्हणतात, ज्या राज्यामध्ये पाऊसच नाही पडला त्या राज्याला दुष्काळ म्हणतात। हे मला मुख्यमंत्र्याला सांगायचं की मग तुम्ही दुष्काळ नाही म्हणता तर मग शेताच्या बांधावर आले कशासाठी, शेतकऱ्याची पाहणी करता कशासाठी आणि शेतकऱ्याला तुम्ही मदत देतो कशासाठी म्हणता। मग तुमच्या हेतूतून जर दुष्काळ नसेल तर मग ह्या गोष्टीची तुम्हाला काय आवश्यकता होती। मी शेतकरी म्हणून त्याला सांगतो, शेतकऱ्याच्या जे वेदना आहेत ते त्याला तिथं बसून कळणार नाहीत आणि त्याला माहीत सुद्धा नाहीत। ते राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी हे जर शब्द बोलले असतील तर त्यांनी, मी तर या मताचा आहे की त्यांनी शेतकऱ्याच्या जर त्याला भावना कळत नसतील तर राजीनामा द्यावा। ज्या लोकांना कोणी व्यक्तीला त्या राज्य शिवसनावर बसून या देशाची राज्यगादी चालवून द्यावी असं मला तरी वाटतंय। म्हणून मी या शासनाला सांगतो की आमच्या जे मागण्या आहेत, कर्जमाफी, शेतकऱ्याचे जे शेतीचे नुकसान झाले त्यासाठी आम्ही मागणी करीत आहोत। शेतकऱ्याच्या लेकराला वीज भरायला पैसे नाही, दिवाळी तोंडावर आलेली आहे, दसरा होऊन गेला आणि शेतकरी खूप अडचणीत आम्हाला एक दिवस तरी त्या नेपाळसारखं या रस्त्यावर उतरावं लागेल। हे एवढं या प्रसंगी मी सांगतो, माझं 60 वर्ष वय आहे तरी पण मी शेतकऱ्याच्या मागणीसाठी हा प्रश्न लावून देतो आणि या मागणीला मी नेहमी कुठपर्यंत जरी जायची गरज आली तरी मी शेतकरी म्हणून ह्या मागणी सोबत राहणार आहे, एवढं सांगतो आणि थांबतो। अलीकडे होते ओला दुष्काळ त्वरित जाहीर करावा, नंतर शेतकऱ्यांना ताबडतोब मदत करावी, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती पाहिजे, शेतकऱ्याचा 7/12 कोरा झाला पाहिजे, शेतकऱ्यांच्या पशुधनाची जे नुकसान झाले त्याची नुकसान भरपाई पण दिली पाहिजे आणि शक्तीपीठ नावाचा महामार्ग गरज नाही 40 फूट उंच चढलाय, 40 फुटाहून चढलाय। आमची जमीन चढली, त्या जमिनीत पीक येत असते, ती जमीन ज्याला फुल म्हणतो आपण, ती तयार होण्यासाठी 1200 वर्ष लागतात। या पावसानं आमच्या जमिनीचं सगळी सुपीकता वाहून नेलेली आहे। 40 फूट उंचावून जाणारा रोड आमच्या कामाचा नाही, तो भांडवलदाराच्या कामाचा असेल, तो रद्द करावा आणि आम्हाला मदत करावी।